नमस्कार प्रेक्षकांनो, नवरी मिळे हिटलरला या मालिकेचा वटपौर्णिमा विशेष प्रोमो रिलीज झाला आहे। त्यात आपल्याला असे पाहायला मिळणार आहे की आजी अंतराच्या फोटोसमोर अंतराशी बोलत असतात की अंतरा, आज वटपौर्णिमा आहे। दरवर्षी तू आणि अभिराम दोघेही एकमेकांसाठी कडक उपवास करत होतात। किती प्रेम होतं तुमच्या दोघांमध्ये। आता अभिरामचं लग्न लीलासोबत झालं आहे आणि लीलाची ही पहिलीच वटपौर्णिमा आहे। देव करो लीलाची वटपौर्णिमा छान निर्विघ्नपणे पार पडू दे, तिची पूजा छान होऊ दे आणि तिला त्याचं फळसुद्धा मिळू दे। इकडे आता अभिराम त्याच्या क्लायंटसोबत मीटिंगमध्ये असतो, तेवढ्यात त्याला कोणाचा तरी फोन येतो आणि तो म्हणतो की मला हा फोन घ्यावा लागेल आणि फोनवर बोलत तो मीटिंगमधून बाहेर पडतो। इकडे आता लीला छान तयार होऊन हिरव्या रंगाची मस्त साडी घालून तयार होते आणि वटपौर्णिमेच्या पूजेसाठी निघते। ती जेव्हा पूजेला येते तेव्हा तिथे कालिंदीसुद्धा येते आणि कालिंदी लीलाला एक व्रत सांगते, ज्याने ती एजंटचं मन जिंकू शकेल। एजंटच्या मनात तिच्यासाठी जागा तयार होईल। ती लीलाला सांगते की लीला, आज वटपौर्णिमेच्या दिवशी स्त्रिया वडाला 7 फेरे मारतात, पण तू एक काम कर, तू आजच्या दिवशी वडाला 1001 प्रदक्षिणा घाल। तू जर हे करू शकलीस तर तुझी जागा एजंटच्या मनात निर्माण होईल आणि एजे तुला स्वीकारतील। हे ऐकल्यानंतर आता लीलासुद्धा तयार होते आणि ती 1001 प्रदक्षिणा घालायला लागते। पण 1001 प्रदक्षिणा घालणं काही लीलासाठी सोपं नसतं, त्यात वटपौर्णिमेचा उपवास। कशी तरी ती 1000 प्रदक्षिणा घालते, पण शेवटच्या प्रदक्षिणेला मात्र तिच्यात काहीच त्राण उरत नाही। इकडे कालिंदी तिला चीअर करत असते की लीला घाल घाल, एकच राहिली। ती चक्कर येऊन पडणार तेवढ्यात तिथे अभिराम येतो आणि तो लीलाला पकडतो आणि तिला उचलून तिची शेवटची प्रदक्षिणा पूर्ण करतो। अशा प्रकारे लीलाचं वटपौर्णिमेचं व्रत पूर्ण होतं। आता यावरून हे तर क्लिअर झालं की लीला आणि अभिरामची गाठ ही 7 जन्माची आहे आणि त्यांचं नातं नक्कीच फुलणार। हे सगळं पाहणं रंजक ठरणार आहे। तुम्ही हे सगळं पाहण्यासाठी उत्सुक आहात का, हे मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि असेच पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।